हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट स्टँडर्ड सब्जेक्ट EVS पार्ट 1 मधील जो आपला फर्स्ट लेसन आहे द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स या लेसनचे आज आपण काय करणार आहोत, एक्झरसाइज पाहणार आहोत. तर पहा, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण, थिंक अँड टेल. आता पहा, जरा डोके चालवा. ए मधील जो आपला थिंक अँड टेल याच्यामधील जो पहा फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे. इट टेक्स 20 to 22 days for a chick to emerge from a hen's eggs. Would the young ones of other birds also take the same number of days to hatch? तर पहा, पहिला प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये की कोंबडीचे जे पिल्लू आहे त्या कोंबडीच्या अंड्यातून जे पिल्लू आहे ते बाहेर पडायला किती डेज लागतात. पहा, 20 ते 22 डेज लागतात. तर पहा, इतर जे पक्षी आहेत त्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितके दिवस लागत असतील का? तर पहा, त्याचा आन्सर काय आहे. एव्हरी बर्ड हॅज इट्स ओन युनिक टाईम टू हॅच इवन इफ हेन्स एग्स हॅचेस इन 20 to 22 days. डिफरंट बर्ड्स टेक डिफरंट नंबर ऑफ डेज टू हॅच आउट. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. You must have seen dragonflies over grass. Which stage of their life cycle is this? The eggs, larva, pupa or adult? आता पहा, आपण जो आपल्या गवतात जो भिरभिरणारा जो तुम्ही ड्रॅगन जो इन्सेक्ट जो आहे, कीटक जो आहे तो तुम्ही पाहिलाच असेल. आता पहा, तो जो आहे तो त्याच्या अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थापैकी ती कोणती अवस्था आहे त्याची? तर पहा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्याचं तुम्हाला पिक्चर दिलेला आहे. पहा, मग त्याची ती कोणती अवस्था आहे? तर त्याचा आन्सर काय? पहा, ड्रॅगन फ्लाय इज ॲन अडल्ट स्टेज. तर पहा, त्याची जी अवस्था आहे तो कोणत्या अवस्थामध्ये आहे? तो अडल्ट स्टेज म्हणजे तो प्रौढ अवस्था त्याची ती असते. थर्ड क्वेश्चन पाहूयात आपण आता. When you take a bunch of a leafy vegetable to sort it, you may find holes of different size in the leaves. Some leaves may have been nibbled at the edges. What do you think is the reason for that? आता पहा, आपण पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना पहा वेगवेगळ्या आकाराची काय असतात, तर होल्स पडलेली दिसतात, आपल्याला छिद्रे पडलेली दिसतात. तर काही पानाच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्याचे कारण काय असेल? तर पहा, त्याचा आन्सर काय आहे. सम इन्सेक्ट lay their eggs on the leaves of vegetable. They eggs grow into caterpillars. These caterpillars nibble at the leaves. Due to this, there are holes on the leaves and nibbled edges. हे काय त्याचं आन्सर आहे. म्हणजेच आपण पालेभाज्या निवडायला जर घेतली की काही जे पानावर काय होतात, काही कीटकांचे कॅटरपिलर असतात आणि काही वेगवेगळ्या आकारांची ते, आणि मग ते सुरवंट कॅटरपिलर जे आहे ते काय करतात, ते पानाला काय करतात, ते पानाच्या ज्या कडा आहेत ते काय करतात, कुरतडतात. त्यामुळे काय होतात, वेगवेगळ्या आकाराची त्या पान जे आहे त्याला काय असतात, आपल्याला होल पडलेले दिसतात. त्यानंतर क्वेश्चन 4 पाहूयात आपण. When you take some pea pods to sell, you sometimes see tiny green living things inside the pod. Which of the 4 stages of the life cycle of an insect are they? आता पहा, आपण आता जे आपलं जे मटार जे असतं त्या मटारच्या शेंगा आपण जर त्या निवडायला घेतल्या की कधी कधी त्याच्यामध्ये पहा काही छोटेसे आपल्याला असे सजीव काय होतात, छोटे छोटे अशा काहीतरी की आपल्याला इन्सेक्ट त्याच्यामध्ये आढळतात. मग पहा, त्याच्या वाढीतील जे इन्सेक्ट आहे त्याच्या वाढीतील त्याच्या ज्या आपल्या काय आहे तर त्याच्या 4 स्टेप ज्या आहेत त्यामध्ये ती कोणती स्टेप त्याची कोणती अवस्था असते? तर पहा, कोणती अवस्था असते त्याची ती. द टिनी ग्रीन लिव्हिंग थिंग्स. त्याचा आन्सर काय? पहा, द टिनी ग्रीन लिव्हिंग थिंग्स विच आर सीन इनसाइड द पी पॉट्स आर लार्वा or caterpillars of some insects. They feed upon the peas and later become adult insect. आता पहा, त्याच्या जे मटार जे आहे त्याच्या शेंगामध्ये आपण निवडायला घेतले त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी काय होतं, त्या कीटकाच्या जे आपल्याला कीटक दिसतात ते कोणत्या अवस्थेमध्ये असतात, त्याची कोणती अवस्था असते, ती स्टेज कोणती असते, ती कॅटरपिलर स्टेज असते. म्हणजे ती सुरवंट ही काय असते त्याची अवस्था असते. आणि ते मग जे सुरवंट आहे कॅटरपिलर जे आहे ते काय करतात, मग ते मटार खातात आणि मटार खाल्ल्याच्या नंतर ते काय होतात, मग अडल्ट इन्सेक्ट म्हणजे ते काय होतात, मग प्रौढ कीटक बनतात. तर पहा, थिंक अँड टेल याच्यामध्ये हे जे आपले 4 क्वेश्चन होते त्याचा आन्सर पहा, हे मी तुम्हाला दिलेलंच आहे. त्यानंतर आपण आता बी पाहूया, आन्सर इन ब्रीफ. आता थोडक्यात उत्तरे पाहूयात आपण. फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा, वाय मस्ट द हेन सिट ऑन हर एग्स. आता पहा, कोंबडीला जी अंडी आहे ती का उबवावी लागतात? तर पहा, द चिक्स ग्रो इनसाइड द एग्स. दे नीड वॉर्मथ फॉर द ग्रोथ. देअरफॉर मदर हेन सिट on the eggs to give warmth. These warmth help the chick to grow and hatch. Therefore, hen must sit on her eggs. आता ते काय होते, जे अंडे आहे त्या अंड्यामध्ये काय होते, पिल्लाची वाढ घेण्यासाठी त्याला काय वाढ होण्यासाठी त्याला काय असते, जे अंडे आहे त्याला उभीची गरज असते. आणि मग त्यासाठी काय होतं, अंडी घातल्याच्या नंतर जी कोंबडी आहे ती काय होते, अंड्यावर बसून राहते व अंडी काय करते, ती उबवते.
हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय आहे तो आपण पाहूयात आणि त्याचा आन्सर पण आहे पहा. वाय डज अ हेन बिकम ॲग्रेसिव्ह वेन सी इज हॅचिंग हर एग्ज. आता पहा, जी कोंबडी आहे ती अंडे उगवण्याच्या काळात ती आक्रमक का होते. ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, आक्रमक. तर पहा त्याचा आन्सर आहे हेन इज अलर्ट अँड सी फेअर्स फॉर द सेफ्टी of her eggs. So in order to protect the eggs from the intruders, the becomes aggressive when she is hatching her eggs. आता पहा, जी कोंबडी जेव्हा ती तिच्या अंडे उगवत असते तेव्हा ती काय असते, त्या अंड्याच्या काळजीपोटी ती काय असते, ॲग्रेसिव्ह बनते. आणि मग आपण जर कोणी त्याच्या अंड्याजवळ जर गेलं तर मग ती काय करते, आपल्याला ती आपल्या अंगावरती काय होते, धावून येते. त्यामुळे ती म्हणजे तिच्या अंड्यासाठी काय असते, ती काळजीपोटी ती ॲग्रेसिव्ह असते. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पाहूयात आपण. विच आर द 4 स्टेज ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. आता पहा, फुलपाखराच्या, बटरफ्लाय म्हणजे काय, फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या, त्याच्या 4 स्टेज कोणत्या. तर पहा कोणत्या आहेत ते, एग्ज, लार्वा और कॅटरपिलर अँड पुपा. हे काय आहेत त्याच्या 4 काय आहेत त्याच्या स्टेजेस आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या, एग्स म्हणजे अंडी, त्यानंतर लार्वा जी आळी, त्यानंतर कॅटरपिलर अँड पुपा. हे काय आहेत त्याच्या 4 काय आहेत अवस्था आहेत. अंडी, आळी, कोश आणि प्रौढ हे त्याच्या काय आहेत त्याच्या अवस्था आहेत. म्हणजे 4 स्टेजेस आहेत त्याच्या बटरफ्लायच्या, फुलपाखराच्या वाढीचे. हे काय आहेत 4 स्टेजेस आहेत. एग्स, लार्वा और कॅटरपिलर, पुपा अँड ॲडल्ट आर द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन पाहूयात आपण. व्हॉट चेंजेस टेक प्लेस इनसाइड द क्रिसेल्स ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय. आता पहा, कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा जो आहे तो या फुलपाखराच्या शरीरात कोणते कोणते बदल होतात. तर कोणते कोणते बदल होतात, तर प्लेन टायगर बटरफ्लाय पुपा स्टॉप्स फीडिंग कम्प्लिटली अँड शोज फॉलोविंग चेंजेस इन द बॉडी. आता पहा त्याच्या बॉडीमध्ये कोणते कोणते बदल होतात. Its legs grow longer, it develops attractive wings, the body grows completely and pupa turns into an adult butterfly. पण मग पहा त्याचं काय होते, त्याच्यामध्ये वाढ झाल्याच्या नंतर फुलपाखराचं काय होतं पाहतो, मग ते त्याच्यात जो कोश असतो त्याच्यातून तो बाहेर येतो. आणि मग त्यावेळेस काय होतं, तो बाहेर आल्याच्या नंतर त्याला काय होतात, 6 लांब पाय व ते आकर्षक असे काय होतात, पंख असतात. आणि जे प्रत्येक जे फुलपाखरू आहे त्याची वाढ काय होते, अशाच प्रकारे होते. त्यानंतर आता सी आपण नेक्स्ट पाहूयात. आता सी ट्रू अँड फॉल्स. आता चुकी बरोबर आपण पाहूयात. तर पहा, लॅम्ब एमर्जस फ्रॉम ॲन एग्ज. आता पहा, शेळीचे जे पिल्लू आहे ते अंड्यातून बाहेर येते. चूक आहे का बरोबर आहे, हे काय आहे चूक आहे म्हणजे फॉल्स. सेकंड, वी कॅन नॉट इझिली सी द एग्ज ऑफ ॲन अँट बिकॉज दे आर व्हेरी टिनी. आता पहा, मुंग्याची जी अंडी आहे ती खूप छोटी असल्याने ती काय होतात, आपल्याला सहजासहजी दिसत नाही. ट्रू आहे का फॉल्स आहे, हे बरोबर आहे म्हणजे काय ट्रू. वेन द कॅटरपिलर एमर्जस फ्रॉम द एग्ज इट इज नॉट व्हेरी हंग्री. आता पहा, जेव्हा अंड्यातून जे कॅटरपिलर आहे, फुलपाखराचे जे कॅटरपिलर आहे ते बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. हे काय आहे फॉल्स आहे म्हणजे चूक आहे. कारण तेव्हा जे अंड्यातून जेव्हा ते फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा ते काय असतात, खूप हँग्री म्हणजे त्याला खूप भूक लागलेली असते. हे झालं आपलं ट्रू अँड फॉल्स. फर्स्टचं काय आहे फॉल्स, सेकंडचं ट्रू आणि थर्डचं फॉल्स. त्यानंतर डी आपण पाहूयात आता. फिल इन द ब्लँक्स. आता फर्स्ट पहा, द फिमेल बटरफ्लाय लेज डॅश डॅश ऑन द लिव्स ऑफ अ प्लॅन्ट. आता फुलपाखराची जी मादी आहे ती वनस्पतीच्या ज्या पानावर काय करते, ते एग्ज म्हणजे अंडी घालते. फर्स्ट काय आहे एग. द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड अ कॅटरपिलर. आता द लार्वा ऑफ अ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. सेकंडचं काय आहे कॅटरपिलर. ठीक आहे. तर पहा, अशा प्रकारे आपलं जे एक्झरसाइज होती ते आपण काय केलेले कंप्लीट केले. मी तुम्हाला सगळे पूर्ण जे क्वेश्चन आहे त्याचे काय दिलेले आहेत, आन्सर दिलेले आहेत. तर आपल्या अशा प्रकारे आपले जे एक्झरसाइज आहे ती काय झालेली इथे संपलेली आहे. तर आता आपण काय करूयात, इथेच थांबूयात. थँक्यू.